गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीचे विविध कारणास्तव अनेक शेतकऱ्यांचे अनुदान बाकी असल्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप स्वामी यांना विचारले असता ते म्हणाले की शासनाने दिलेल्या अनुदानाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 85% पर्यंत वितरण झालेले असल्याचं त्यांनी एमसेन न्यूजशी बोलताना सांगितलंय। शासन स्तराहून मागील शनिवार रविवार पूर्ण गावांमध्ये कॅम्प लावले असून शेतकऱ्यांनी ॲग्रो स्टॉक किंवा KYC करून त्याचं ID तयार झालं पाहिजे, परंतु दुर्दैवाने अनेक गावांमध्ये अनेक कॅम्प लावून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्याची टक्केवारी 100% पूर्ण होत नाही। मागच्या वेळी आम्ही पूर्ण गावांमध्ये कॅम्प लावले होते, आता सुद्धा कॅम्प सुरू आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्व काम बाजूला ठेवा आणि अगोदर KYC किंवा ॲग्री स्टॉकचे काम करून घ्या। शासकीय संपूर्ण यंत्रणा गावात आहे। आमची सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल यांना सक्त सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांनी KYC ॲग्री स्टॉकचे काम पूर्ण करून घ्यावे। फक्त अनुदानातच नाही तर यानंतर भविष्यामध्ये देखील कृषी विभागाच्या किंवा इतर कुठल्याही शासकीय विभागाच्या योजना आणि त्यांचा लाभ हा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। इब्राहिम शेख, एमसेन न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने दिलेल्या अनुदानाचं वाटप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 85% पर्यंत झालेलं आहे। आम्ही मागचे दोन्ही शनिवार रविवार पूर्ण गावामध्ये याच्यामध्ये एकतर ॲग्रीस्टॅकमध्ये त्यांचं ID तयार झालं पाहिजेत किंवा मग KYC झालं पाहिजेत, परंतु दुर्दैवानं अनेक गावामध्ये अनेक कॅम्प लावूनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्याची टक्केवारी 100% पूर्ण होत नाही। मी मागचे 3 शनिवार रविवार आम्ही पूर्ण गावामध्ये कॅम्प लावले होते, आतासुद्धा कॅम्प सुरू आहेत। माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्व कामं बाजूला ठेवा आणि अगोदर KYC किंवा ॲग्रीस्टॅकचं काम करून घ्या। आमची संपूर्ण यंत्रणा गावात आहे। आमची सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की शेतकरी बांधव बंधू भगिनी कुणी आले तर तातडीनं त्यांच्या आधी काम पूर्ण करून द्या। फक्त अनुदानाचंच नाही आहे तर यानंतर भविष्यामध्ये कृषी विभागाच्या किंवा इतर कुठल्याही शासकीय विभागाच्या योजनेचा लाभ हा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे आणि त्याच्यासाठी फार्मर ID असणं अत्यंत आवश्यक असणार आहे। ॲग्रीस्टॅकचं काम झालं तर KYC करायची गरजच नाही, पण ॲग्रीस्टॅकमध्ये पण अनेक शेतकरी सहकार्य करत नाही आहेत। त्यांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून, आमच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही त्यांना आग्रह करतो आहे। पण मला वाटतं की ह्या 4-8 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल आणि 100% अनुदान वाटप होईल। सर, बजेट वगैरेचं काय अडचण नाही? निधीचा प्रॉब्लेम नाही आहे, पूर्ण पैसा आलेला आहे आणि पूर्ण पैसा मंजूर झालेला आहे। जशी जशी यादी अपलोड होत जाईल तसे तसे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात। इव्हन आम्ही बँकेलासुद्धा सूचना दिलेल्या आहेत की हे अतिवृष्टीचं अनुदान जे आहे याच्यामधून कुठलंही वळती करून घेऊ नका। शेतकऱ्यांना सध्या अडचणी आहेत, फायनान्शियल क्रायसिसमध्ये आहेत, त्यामुळं जुनं लोन किंवा जुने काही बँकेने वळती करायचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्या होत्या, म्हणून आम्ही LDMच्या माध्यमातून सगळ्या बँकांना सूचना दिलेल्या आहे की अतिवृष्टीच्या अनुदानातून 1 पैसासुद्धा बँकेने वळती करून घेण्यात येऊ नये।